मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा। गरजेच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचं आवाहन। मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यामध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शाळा राहणार बंद। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ। सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयानं महागला। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिरला पळून जाण्याचा वडिलांचा सल्ला, तर मिहिर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव। पोलीस तपासामध्ये माहिती समोर। राज्यातल्या 9 मेडिकल कॉलेजेसना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं नाकारली परवानगी। अपुरी प्राध्यापक संख्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावाचं कारण देत रेड सिग्नल। विधान परिषद निवडणुकीमुळे मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन। ठाकरे गट, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। वरळी हिट अँड रन अपघातानंतर आरोपी मिहिर शहानं वडिलांना अनेकदा फोन केला। मुंबई पोलिसांची कोर्टाला माहिती। वडील राजेश शहा यांना जामीन। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावरती दहशतवाद्यांचा हल्ला। 4 जवान शहीद, 6 जखमी। गँगस्टर अरुण गवळीच्या केस संबंधीची महत्त्वाची कागदपत्र मुंबई पोलिसांकडून गहाळ। क्राईम ब्रांचकडून मुंबई सत्र न्यायालयामध्ये कबुली। पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताची ध्वजवाहकाची धुरा बॅडमिंटनपटू सिंधूकडे। माजी नेमबाज गगन नारंग पथक प्रमुख। भारताचं पथक 125 पार। बीसीसीआयचे सचिव जय शहा आयसीसीचे नवे अध्यक्ष होणार। होण्याची शक्यता, मात्र अद्याप ठोस निर्णय घेतला नसल्याची माहिती। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मनसुद्धा